नमस्कार, कविताची पाकशाळा चॅनलवर आपलं स्वागत आहे। केक म्हटला की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच तो खायला आवडतो। आज आपल्या किचनमध्ये आपण अशाच रवा केकची रेसिपी पाहणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 कप रवा, 1 कप साखर, अर्धा कप मिल्क पावडर, पाऊण कप दही, 1 कप दूध, पाऊण कप तूप आणि थोडंसं चिमूटभर मीठ घालून घेऊया। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सर मध्ये चांगले फिरवून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व जिन्नस मिक्सर मध्ये फिरवून घेतले आहेत। आता हे मिश्रण आपल्याला 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे। बॅटर रेस्ट होईपर्यंत मी इथे कढई प्रीहीट करायला ठेवली आहे। 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता इथे आपलं मिश्रण घट्ट झालं आहे। यातील रवा चांगला फुलला असल्यामुळे हे मिश्रण घट्ट झालं आहे। आपल्याला केकसाठी थोडं पातळ मिश्रण लागणार आहे। त्यासाठी इथे 2 ते 3 चमचे दूध घालून पुन्हा सर्व जिन्नस एकजीव करून घेऊया। इथे दाखवल्याप्रमाणे आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी असली पाहिजे। आता मी इथे एका केक टीनला थोडंसं तेल लावून घेत आहे, त्यामुळे केक टीनला चिकटणार नाही। तुम्हाला हवे असल्यास त्यात बटर पेपर घालून त्यावर तेल लावलं तरी चालेल। केक टीनला तेल लावून झाल्यानंतर आता आपल्याला बॅटर मध्ये 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा म्हणजे आपला खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि हे सर्व मिश्रण पुन्हा चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। बेकिंग पावडर आणि सोडा घातल्यानंतर आपल्याला मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे। साधारण 2 मिनिटं आपल्याला हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे। इथे मी 2 थेंब व्हॅनिला एसेन्स घालून घेतला आहे। तुमच्याकडे व्हॅनिला एसेन्स नसेल तर तुम्ही वेलची पावडर घातली तरी चालेल अथवा स्किप केलं तरी चालेल। आता हे सर्व मिश्रण आपल्याला केक टीन मध्ये ओतून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण टीन मध्ये ओतून घेतल्यानंतर आता तो टीन आपल्याला टॅप करून घ्यायचा आहे। आता हा टीन आपण प्रीहीट केलेल्या कढईमध्ये ठेवून देऊया आणि मंद गॅसवर 35 ते 40 मिनिटं आपल्याला हा केक वाफवून घ्यायचा आहे। 40 मिनिटांपूर्वी केकचं झाकण उघडून बघू नका, नाहीतर केकचा शेप बिघडतो। आता 40 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपला केक तयार झाला आहे। तर गॅस बंद करूया आणि केक पूर्णपणे थंड करून घेऊया। केक चेक करण्यासाठी त्याच्या मध्यभागी एक टूथपिक घाला। टूथपिक क्लीन निघाली तर आपला केक तयार झाला आहे असे समजावे। 10 मिनिटांनंतर केक पूर्ण थंड झाल्यावर मी तो एका प्लेट मध्ये काढून घेतला आहे आणि अशा पद्धतीने तो आता आपण कट करून घेऊयात। तर इथे तुम्ही पाहू शकता कट करतानाच तो किती स्पॉन्जी झाला आहे हे समजून येते। अशा प्रकारे आपल्याला सर्व केक कट करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त सॉफ्ट आणि स्पंजी आपला केक तयार झाला आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राइब करा।